झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार आहे। सरकार आज विधिमंडळात याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सिंचनाच्या मुद्द्यावर गोंधळ झाला होता, त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज फारसं होऊ शकलं नव्हतं। ही कोंडी फोडण्यासाठी काँग्रेस आणि एनसीपीची आज बैठक झाली आणि या बैठकीत सिंचनाच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा करण्यावर एकमत झालंय। त्यामुळे आजच या चौकशीबाबत घोषणा करून विधिमंडळाचं कामकाज सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यात सुद्धा सिंचन घोटाळा आणि त्याचबरोबर एसआयटी चौकशी यामध्ये अतिशय गोंधळामध्ये पूर्ण आठवडा गेला। कुठल्याही प्रकारचं नीट असं कामकाज होऊ शकलं नाही। अर्थातच आता आपण बघतोय की सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार आहे। सरकार आज विधिमंडळात याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, आपण बघतोय की विधिमंडळाच्या ते कोंडी फुटणार असंच काहीसं चित्र यामुळे दिसतंय। निश्चित मृदुला, कारण विधिमंडळात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा होणार आहे। आज सकाळी या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। त्यांनी बैठकीमध्ये चर्चा करून न्यायालयीन चौकशी करण्यासंदर्भात दोन्ही पक्षांचं एकमत झालं। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा न्यायालयीन चौकशीसाठी तयारी दर्शवली आहे आणि विरोधकांनी मागील आठवडाभर जे विधिमंडळाचं कामकाज बंद पाडलं की सिंचन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, ती एसआयटीची चौकशी मात्र सरकार मान्य करणार नाही असं दिसतंय आणि न्यायालयीन चौकशीची घोषणा आज मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री विधिमंडळात करतील। आपल्याला माहिती आहे की मागचा पूर्ण आठवडा हा सिंचन घोटाळ्यावर जे कामकाज झालं किंवा विरोधकांकडून जी आग्रही मागणी होत होती की चौकशी व्हावी, त्यामुळे होऊ शकलं नाही। एकही दिवस मागच्या आठवड्यात कामकाज होऊ शकलं नाही, परंतु आज ही जी कोंडी आहे ती फुटण्याची शक्यता आहे। विरोधक सुद्धा न्यायालयीन चौकशीची सरकारने घोषणा केल्यानंतर ती मान्य करतील असं दिसतंय, कारण आज सकाळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, परंतु आता विधिमंडळाचे कामकाज आहे ते सुरळीत सुरू आहे। प्रश्नोत्तराचा तास सध्या विधिमंडळात सुरू आहे आणि आता थोड्या वेळात कदाचित आज दिवसभरात कधीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री राज्यातील सिंचन घोटाळ्याची ही न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा करू शकतील। धन्यवाद दीपक, ही माहिती दिल्याबद्दल। होते आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे नागपूरहून आपल्याला माहिती देत होते। अर्थातच विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपुरामध्ये आणि विधिमंडळात घोषणा होण्याची शक्यता आहे। सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होणार आहे आणि सरकार आज विधिमंडळात याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सिंचनाच्या मुद्द्यावर गोंधळ झाला होता। अर्थातच हा गोंधळ आणि ही कोंडी फोडण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।